विलास सहकारी साखर कारखान्याच्या विसाव्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेल्या विलास कारखान्याच्या चेअरमन आदरणीय आई, वैजनाथराव शिंदे, व्यंकटराव बेद्रे, श्री शैल उर्गे, आबासाहेब पाटील, श्रीपती काकडे, एस.आर. देशमुख, लक्ष्मण मोरे, धनंजय देशमुख, अभय साळुंके, सर्जेराव मोरे, ललितभाई शहा, विजय देशमुख, गणपतराव बाजुळगे, व्यासपीठावर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. पृथ्वीराज शिरसाट, संभाजी सूर, ॲडव्होकेट किरण जाधव, साहेब पडिले, अशोकराव काळे, सगळ्यांचीच नावं घेता येतील. सनत पटेल, ज्ञानेश्वर डोंगरे, प्रताप पाटील. फार मागं बसला तुम्ही प्रताप पाटील, तुम्हाला काय जागा दिली नाही का पुढे? या वर, या वर चढता येत नाही. पाय अच्छा अच्छा, तरी म्हटलं तुम्ही जागा कशी सोडली. तर बरं आहे ना, काळजी घ्या. कोरटे, संजय पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले मांजरा परिवारातील कारखान्याचे सारेच सन्माननीय संचालक, शुभचिंतक, रवींद्र काळे, जीवाजी मोहिते, खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, आज आपल्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. दुष्काळातनं आपण बाहेर पडतो. गेली काही वर्ष सातत्यानं कमी पर्जन्यमान, कारखाने बंद होते. या वर्षी वरुण राजा प्रसन्न आहे. जिल्ह्यातले सगळेच धरण हे पाण्यानं तुडुंब भरून वाहत आहे. सातवन तलाव, पाझर तलाव, नद्या, ओढे, नाले, विहिरी, मांजरा धरणही भरलं. आणि म्हणून एकंदरीतच आपल्यामध्ये आनंदाची लहर ही सगळ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. आपण अनेकांची भाषणे या ठिकाणी ऐकली. खरं म्हणजे थोडासा आम्ही बदल केला.
कालच मांजरा कारखान्याचा गळीत हंगाम झाला आणि म्हणून मांजरामध्ये अनेक नेत्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि म्हणून आज त्यात बदल करून काल जे बोलले नाही मग आमच्या नेत्यांची क्षमा मागून त्यात इतरांना आज बोलले सगळे. आठवणींना उजाळा. इथं आल्यानंतर बरं वाटतं. काल विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 34वा गळीत हंगाम आणि आपला 20वा कसा काळ उलटला कळतही नाही. म्हणजे या बाळावर सुद्धा आम्ही कसे आलो या आठवणींना तुम्ही उजाळा दिला. खरं म्हणजे याचं सगळं श्रेय प्रताप पाटलाला जातं. प्रताप पाटलाची ख्याती आहे या परिसरामध्ये. अनेकांना बनवलं ते, मलाही बनवलं. बनवलं म्हणजे त्याचा हेतू शुद्ध होता. काडगावला कारखाना करायचा का ढोकीला करायचा का शिराळ्याला करायचा का भातांगळीला करायचा का बाभळगावला करायचा अनेक विचार सुरू होते. इथे यायचं रॅलीमध्ये सुद्धा नव्हतं. देशमुख साहेबांचे ते कट्टर कार्यकर्ते विधानसभेच्या प्रचारामध्ये आपण त्यावेळेला अनेक गावांमध्ये अनेक तुमची सुद्धा भाषणं त्या काळात झालेली आहेत. मी जेव्हा भाषणाला सुरुवात केली त्या काळामध्ये प्रताप पाटलांची सुद्धा भाषणं ही अतिशय खुमासदार झालेली आम्ही अनुभवलेली आहेत. आणि त्या काळामध्ये माझा त्यांचा संपर्क आला. लोकशाही आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलं आणि त्या प्रचाराच्या काळामध्ये व्यंकटरावजींनी सुद्धा सांगितलं की चर्चा सुरू झाली की ऊस खूप झाला आहे, त्या मांजरा कारखान्याला ते गाळप करणं शक्य होणार नाही आणि आणखी एखादा कारखाना करावा का. आणि ही जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा प्रताप पाटलांनी आम्हाला गाठलं. ते लातूरला आले, ऑफिसला, बाबळगावला घरी आले. ते म्हणजे निवडीला या, काही तुम्हाला बघायची गरज नाही, मी जमीन तुम्हाला देतो आणि दान देतो. खरं आहे. सगळं झालं, जागा बघितली, संमत्या झाल्या, इरादा पत्र झालं वगैरे वगैरे. हळूच एके दिवशी मग त्याने आम्हाला सांगितलं की फार नाही 30-40 रुपये का 25-26 रुपये एकरी द्यावे लागतील असं. आम्ही म्हणलं हे काय काढलं तुम्ही. वैनाथराव तर अगदी बारकाईने त्यांच्याकडे पाहत होते. नाही म्हणले आता हे कसं देतील असं. मी खूप प्रयत्न केला की त्यांनी दान द्यावी म्हणून, ते काय ऐकत ना. आणि मग हा कारखाना उभा राहिला. मग शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा मावेजा जो आम्हाला देता येणं शक्य होता तो त्या काळामध्ये दिला. अनेकांना इथे नोकऱ्या मिळाल्या. आणि या माळरानावर जे शेतकऱ्याचं मंदिर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या प्रेरणेतून उभं राहिलं आणि त्यानंतरचा सारा इतिहास आहे. त्या काळामध्ये
त्यामध्ये मी नवा खरं म्हणजे हे वैजनाथराव हिप्परकर ॲडव्होकेट वकील साहेब आपले त्या काळामध्ये वैजनाथराव धनंजय तात्या ही सगळी मंडळी आदरणीय भगवान काळे जी त्या काळामध्ये अशी खुसखुस होती मी काय मांजरावर चेअरमन होतो का काय सहज चर्चा होती. तुम्ही आता आलोय सक्रिय झालोय आता उद्या निवडणूक लढवणार आणि आता कालचं पोल त्याही वेळेला ती कुणकुण आम्ही ऐकलेली आहे त्यावेळेला वैजनाथराव तुम्हाला सगळं माहिती आहे कारण तुम्ही सकाळी आमच्याकडे रात्री कुठं होता हे मलाही माहिती तर तुमचं बॅलन्स हा त्या काळापासून बरं त्याच्यावर आमचा कधीच आक्षेप नव्हता कारण तुम्ही रात्री जिथं होता ते सुद्धा आपले छत्र एकच आपलं आदरणीय विलासराव देशमुख साहेब त्या छत्राखाली किती जरी छत्र्या असल्या तरी त्या छत्राखाली ती छत्री आहे म्हटल्यानंतर आम्हाला काय अडचण आणि म्हणून ती कुजबूज होतीच. आपले नेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब त्या काळामध्ये ते मार्ग दाखवत असे आणि त्या मार्गापासून सारे चालत असे. आणि मग मी मुख्य प्रवर्तक वैजनाथराव आपण सगळे मग प्रवर्तक झालो उभं राहिलं आणि म्हणून मग धनंजय तुम्हाला तिथे संधी मिळाली मांजरामध्ये तुम्ही चेअरमन झाला ना कारण हे जेव्हा आम्ही उभं केलं तेव्हा काळे साहेब चेअरमन होते मग 10 वर्ष धनंजय देशमुख चेअरमन राहिले जगदीश महाराज व्हाईस चेअरमन राहिले मग त्यानंतर आता आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आपलं नेतृत्व तिथं करतायत आणि त्यांची सुद्धा काही चेअरमन होण्याची इच्छा नव्हती पण ही मात्र संस्था आहे आणि ही आपली शिखर संस्था आहे आणि म्हणून आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनीच मांजरा कारखान्याचं अध्यक्ष व्हावं असा आपण सगळ्यांनी आग्रह केला आणि आज ते तिथं आहेत म्हणून हे सारं सुरळीत चाललेलं आहे हे देखील मला आपल्याला इथं सांगितलं पाहिजे. हे सगळं आपल्यासाठी केलेलं आहे. आज एकाचे 8 कारखाने झाले. कालच आम्ही मांजरामध्ये हे आपल्याकडं मांडलं. या कारखान्याचं आपल्या चुलीशी नातं आहे. गेल्या वर्षी कारखाना बंद होता आपल्या चुलीचं काय होणार हा प्रश्न आपल्याला पडला होता. कारखाना सुरू करायचा गाळप होणार नाही व पगारी कशा करायच्या कर्ज कसं फेडायचं हे सगळे प्रश्न आपल्यापुढे उपस्थित होते. पण या पडत्या काळामध्ये सुद्धा जिल्हा बँकेनं श्रीपती काकडे आणि पृथ्वीराज शिरसाट त्या ठिकाणी आहेत एस आर देशमुख या ठिकाणी आहे. जिल्हा बँकेनं खऱ्या अर्थानं आधार देण्याचं काम केलं आणि म्हणून या वाईट काळामध्ये सुद्धा आपण टिकून राहिलो आणि आता एक नवी उभारी पुन्हा आपण घेत आहोत. त्याबद्दल जिल्हा बँकेचे देखील मला विशेष आभार या निमित्तानं व्यक्त करावेसे वाटतात. आणि खरं म्हणजे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाचं सुद्धा जे गमक आहे हे मला लक्षात आलं. आपलं आता हे सगळे आपण जे कारखान्यात अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारी संचालक कर्णधार ते असल्यामुळं किती जरी काही अडचणी आपल्याला इथं आल्या तरी सपादून जातात हे आपण समजून घेतलं पाहिजे.
निश्चिंत राहायचं. FRP काय द्यायची, ऊस तोडला काय दर द्यायचा, कमिशन काय द्यायचं, ऊसाच्या जाती कोणत्या लावायच्या, प्रोग्राम कसा काढायचा, हे सगळं आपल्या परिवारामध्ये आता जागृती कारखान्याची रिकव्हरी सगळ्यात उच्चांकी आहे. आणि म्हणून आता तिथं होतं, इथं का होत नाही असं आम्ही आमच्या कार्यकारी संचालकाच्या हातून सांगत असतो. जे चांगलं ते आपण स्वीकारलं पाहिजे. मला आठवतंय 50 पुरस्कार मांजरा कारखान्याला त्या काळामध्ये मिळाले. आणि साहेबांच्या बरोबर जेव्हा आमची चर्चा व्हायची, आई साक्षीदार आहेत त्याला, घरामध्ये जेव्हा आम्ही बोलत असे तेव्हा त्या काळामध्ये आम्ही सुद्धा कौतुकाने साहेबांनी विचारले, एवढे पुरस्कार कसे काय कारखान्याला? साहेब, मला आठवतंय साहेबांनी आम्हाला सांगितलं की ते म्हणाले, मांजरा म्हणजे जादू आहे. ईश्वराची कृपा आहे, काहीही करावं लागत नाही. इमाने इरवाने तिथं आपलं कर्तव्य बजावलं, पुरस्कार हे येत राहतात. ते साहेबांनी आम्हाला सांगितलं. आणि हे सगळं टिकवणं, हे वाढवणं, हे ओझं काही कमी नाही. एकाचे 8 कारखाने झाले, पुन्हा 25 वर्षात पुन्हा ठाऊक 8 ते 16 होती. काय वैज्ञानिक आता एकाचे 8 होणार हे सुद्धा आपल्याला कधी वाटलं नाही. एकच आपण कसा चालू शकू हे आपल्याला कोडं पडलं होतं. पण या साखर उद्योगामध्ये जो दबदबा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी निर्माण केला, तो कायम टिकला पाहिजे. आणि याचं सारं श्रेय आमच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आहे. कारखान्याचे ऊस विकास अधिकारी संशोधन करतायत, कोणत्या जाती लावल्या पाहिजेत, कोणती रिकव्हरी चांगली आहे, प्रोग्राम कसा लावला पाहिजे, सगळे आपल्या परीनं याच्यामध्ये अधिकाधिक चांगलं काम आपल्याला कसं करता येईल याकडे सातत्यानं ते लक्ष देत आहे. आणि म्हणून मला आज या निमित्तानं इथं सांगावं असं वाटतं, ऊस विकासाबरोबर सिंचनाची सुद्धा जी व्यवस्था आहे ती इस्रायलच्या धर्तीवर आपल्याला या परिसरामध्ये यापुढे विकसित करावी लागेल, जेणेकरून आपलं जी काही उत्पादकता आहे ती एकरी 24, 25, 27, 32, 38 टन याच्यामध्ये वाढ कशी होईल, उत्पन्न आपण उत्पादकता वाढून दुपटीनं ऊसाचा भाव आपल्याला पदरात पाडून घेऊ शकतो, हे सूत्र आपण ओळखलं पाहिजे. आणि त्या दिशेनं आपल्याला हे काम येणाऱ्या काळामध्ये करावं लागेल. खरं म्हणजे आमचे अनेक कार्यकारी संचालक सगळ्याच कारखान्याचे इथे उपस्थित आहेत. कार्यकारी संचालकांना खरं म्हणजे आता अपेक्षा तुमच्याकडनं आहे. आमचं काम आम्ही करण्यासाठी ज्या काही व्यवस्था तुम्हाला आवश्यक असतात, पूरक असतात, त्या तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या महामारीच्या काळामध्ये सुद्धा आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पगारी थकल्या होत्या, त्या पगारी सुद्धा आता वेळेवर होत आहेत, हे देखील आम्ही दाखवून दिलेलं आहे. कामगार संघटनेच्या लोकांनी सुद्धा माझा सत्कार केला, पण कामावर येणार नाही असा सुद्धा मध्ये सुतोवाच केला होता, हेही आमच्या ध्यानामध्ये आहे. तेव्हा मला आपल्याला सगळ्यांनाच विनंती अशी करायची आहे, जे कामावर येणार नाही वगैरे, आता यापुढे पुन्हा मला याची खबर येता कामा नये.
कारखाना आपला आहे म्हणून आपण इथं आहोत सगळे एकत्र. कोणी कारखान्याला जर वेठीस धरणार असेल तर त्याची सुद्धा गय केली जाणार नाही. हे इथं मला हे करावंसं वाटतं, स्पष्ट करावंसं. कारण ह्या बाबी भविष्यात घडणार नाहीत. आणि ज्यांनी कोणी हे काही इशारे दिले त्यांनी देखील हे समजून घेतलं पाहिजे, जेव्हा आपल्या हाताला जेव्हा काम नव्हतं तेव्हा या कारखान्याने आपल्या हाताला काम दिलं. कारखाना दुष्काळामुळे थोडासा अडचणीत आला, शेतकरी अडचणीत आला, त्यामुळे कामगार अडचणीत आला. आणि मागून काय मागितलं? कधी काळी ऊसाचा बिलासाठी सुद्धा शेतकरी थांबलेले आहेत FRP साठी. एखादी पगार 2 महिन्याची 4 महिन्यावर काय झाली तर एवढं आभाळ कोसळलं तुला. म्हणून कृपा करून ही जी काही संस्कृती आहे ही कारखान्यामध्ये शिरणार नाही याची खबरदारी घ्या. आणि ही संस्कृती, हा विचार जर इथं पनपत असेल तर मग ते विचार जे करतायत त्यांच्या कामाचा पत्ता बदला. तर त्याच दिवशी मी निर्णय घेतला असता, पण तुम्ही सगळ्यांनी सांगितल्यामुळं कोरोना महामारी आपण सुद्धा एकदा समजावून सांगितलं पाहिजे. कुठली युद्ध, संवाद साधून युद्ध मिटतात. कुठलाही प्रश्न संवाद साधून मिटू शकतो. आता त्या कामगारांनी सुद्धा ओळखलं पाहिजे की एखाद्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा किंवा सभासदांमध्ये सुद्धा जे सभासद संस्थेच्या विरोधामध्ये कारवाया अनेक वेळा होत असतात, राजकारण होत असतं, तेव्हा तो आपण लढतोच ना. ज्या ज्या प्रवृत्त्या आहेत त्याला बाजूला ठेवतो आपण. म्हणजे सभासदाला ते लागू आहे, संचालकाला ते लागू आहे, कामगारांना, कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना नाही, विभाग प्रमुखांना नाही. कारखान्याच्या हिताची प्रवृत्तीच इथं जोपासली जाईल हे विनम्रपणे मी आपल्यापुढे नमूद करू इच्छितो. कारण आता हंगाम सुरू झालेला आहे. वाहनं मी पाहतोय, वाट पाहत आहेत कधी आम्हाला धमानीमध्ये एकूच वाढत चाललेलं आहे. आता ह्याच कामगारांना विचारून घ्या काय चाललं. ऊस त्या गाडीतच वाढत राहिला, रिकव्हरीवर परिणाम होणार आहे. आणि म्हणून तुमच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. तुम्ही या कारखान्यामध्ये उत्कृष्ट काम करून दाखवलेलं आहे. तुमचे जे सगळे खाते प्रमुख आहेत, LM देशमुख चीफ केमिस्ट, BB साखरे चीफ इंजिनियर, SP पवार, DB चिल्लरगे, देशपांडे, कदम, सोनवणे, जागीरदार, शिंपाळे, माने, चव्हाण, निकाते, जाधव, सवासे, गायकवाड, पाटील, कानवटे, सगळे, कल्याणकर, हर हर महादेव, श्रीफळ वाढवला, आपण जयघोष केला, मोळी टाकली. कल्याणकर कोण आहेत शेतकरी अधिकारी?
त्या असतील गव्हाणी ऊस तात्विकाने पाहत असतील. ते कार्यकारी संचालक ते जयघोष झाला. अठ्ठेचाळीस तासात आता कारखाना हा ज्या गतीनं चालला पाहिजे ती गती आपण गाठली पाहिजे ही आपल्याकडनं आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आपल्याबद्दल आम्हाला अभिमान आहे, तो अभिमान कमी होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आम्ही सकाळी उठलो की परीक्षा देतो, संध्याकाळी झोपतो, रोज परीक्षा सुरू आहे. सगळ्यांनाच विचारलं काय झालं, गाळत गाडी गेली, थांबली, अजून गेली नाही, अजून वाट पाहतायत, कधी तोड मिळणार. त्यामुळं याच्याकडे आपण बारकाईने लक्ष द्या. आणि मला त्यांनी सांगितलं की 48 तासामध्ये हा कारखाना सुरळीत चालेल. तुम्हाला उद्दिष्ट दिलेली आहे, हंगामाचं एवढं क्रशिंग झालं पाहिजे, एवढी रिकव्हरी आली पाहिजे, एवढा क्रशिंग रेट पाहिजे, तयार झालं पाहिजे, एवढं मोलॅसिस तयार झालं पाहिजे, एवढा बगॅस तयार झाला पाहिजे. स्टॉपेजेस कमीत कमी असले पाहिजेत. आता आम्ही आपलंही ऑडिट सुरू करणार. म्हणजे अगदी फ्लोअरवर जो आपला कामगार आहे तो सुद्धा काय करतो हे सुद्धा काहीतरी एक पद्धत आता आपण स्वीकारली पाहिजे. शेतकऱ्यांना आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि कार्यक्षेत्रामध्ये ओरड सुरू होते, त्याला संचालकाला तोंड द्यावं लागतं. व्हाईस चेअरमनकडे लोक येतात, चेअरमनकडे लोक येतात, आपल्याकडे येतात दादा. आणि या तक्रारी आमच्यापर्यंत येणार नाही त्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आणि सुरुवात आहे, पुढच्या वर्षी आणखी तुमच्या ऊसाची लागवड अधिक होते, आणखी काही वर्ष चांगला हंगाम राहील अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून तुम्ही तुमची कार्यक्षमता काय आहे आता तुम्ही आम्हाला दाखवून द्या. आणि कामगार संघटनेचे सुद्धा हे जे काही आंदोलन करतात ना ते सुद्धा कुठे जरा बघा काय काम करतात. जे निवेदनामध्ये ज्याच्या पहिल्या 5-50 सह्या होत्या ना त्याची नावं काढा, कोण कुठं उभं आहे, कशी कामं करतात ती जरा माहिती घ्या, काय करतात ते. आपल्याला खूप कामं करायची, एवढ्यावरच थांबायचं नाही आहे. गणपतराव बाजूळे छान बोललात तुम्ही असं म्हणालात की वैद्यक आहे. सुंदर भाषण त्यांनी केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री मग वैद्यक डॉक्टर आणि आजार कोणाला काही असेल तर तो लवकर मला लक्षात येतो असं तुम्ही सांगितलं. आणि साखर उद्योगातले ते पहिले रुग्ण स्वतः संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखाना. हे बाजूला आता तुम्हाला करून दाखवायचं. आम्ही आमचं महाराष्ट्र शासनाने तुम्हाला हमी दिली. आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना कर्जाचं पुनर्गठन केलं. आता तुम्ही अध्यक्ष आहात, उपाध्यक्ष श्याम भोसले, तुमचे सगळे शिशे दुर्गे, इतर संचालक, या सगळ्यांना हे सगळं आता पाहायचं आहे. आता ही तुमची जिम्मेदारी आहे.
म्हणून या हंगामामध्ये उत्तम चाचणी तुम्ही कराल अशा सदिच्छा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि येणारा हंगाम पूर्ण क्षमतेनं तो आपण घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या वर्षीचा ऊस आहे, पुढच्या वर्षी आणखी वाढणार आहे आणि म्हणून तिथं तुम्हाला आता फक्त कारखानाच नको तर तिथे डिस्टिलरी सुद्धा आपण केली पाहिजे आपल्या कारखान्यात. लवकर त्याला करून आर्थिक तुमची क्षमता पाहून केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेचा उपयोग करून इथेनॉल, आता उसाच्या रसापासून थेट इथेनॉल 63-64 रुपये प्रति लिटर दर आता केंद्र सरकारने जाहीर केले. याचा फायदा आपण कारखान्याला घेतला पाहिजे करून आणि मग तो फायदा शेतकऱ्यांना आपण करून दिला पाहिजे. मांजरा कारखान्यामध्ये आता उसाच्या रसापासून थेट इथेनॉल सुरू केले ते. आणि ही सकारात्मक स्पर्धा आपण सुरू ठेवलेली. आपल्याही या विलास सहकारी साखर कारखान्यामध्ये आपल्याला आणखी खूप करायचं आहे. तर म्हणजे आज मागेही मी घोषणा केलीच होती, आजही ही घोषणा मी या निमित्तानं करू इच्छितो की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं 75वं जयंती वर्ष आहे. आणि आपल्या या कारखान्याचं साहेबांच्या स्मृतीमध्ये जे स्मारक आपण उभं करणार आहोत त्याचा लोकार्पण सोहळा 2021च्या मे महिन्यामध्ये 26 तारखेला होणार असं मी आजच जाहीर करतो. त्याची तयारी आपण सुरू करा. आता आज आपण ऑलिव्ह ट्री प्लांटेशन म्हणजे ऑलिव्ह वृक्षरोपण याची मोहीम आज सुरू केली. ऑलिव्ह म्हणजे तेलबी, आपल्याकडे सोयाबीन, सूर्यफूल, कापूस, करडी हे जे काही आहे तेलबिया त्याचाच एक प्रकार ऑलिव्ह. आणि ऑलिव्ह ट्री प्लांटेशन ड्राईव्ह आज आपण प्रयोग करतो. राजस्थानमध्ये करण्यात आलं. इथं आपल्याकडे येतं का नाही, आपण या स्मारकाच्या स्थळावर आज रोपं लावली आणि त्याचा शुभारंभ आपण केलेला आहे. एक नवा प्रयोग या भागामध्ये करण्याचा प्रयास आज आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट इथं झालं पाहिजे असं आम्ही अनेकदा सांगितलं. तर म्हणजे आज हे छायाचित्र आपण कार्यक्रमाच्या दिवशी पाहतो आणि मग नंतर छायाचित्र काय आपल्याला सांगतायत त्यावेळेला लक्षच देत. वैजनाथराव, आता हे छायाचित्र बघा, आपण आमदार होतो का दोघंही नव्हतो हा? नाही, आपण नव्हतो. साहेब मुख्यमंत्री होते आणि आपण आमदार नव्हतो. तुम्ही तालुका अध्यक्ष होता आणि मी चेअरमन होतो. काळेसाहेबही आहे. त्यामुळे ही सगळी छायाचित्र एवढी बोलकी आहेत ते तिथं आपण पाहतोय. तिथं आदरणीय सोनिया गांधीजी त्या इथं आल्या होत्या. विकासोत्सव आपण आदरणीय शिवराज पाटील साहेब इथं आले होते, आदरणीय साहेब इथं होते. खरं म्हणजे तो आपण थांबवला. काय होतं की आम्ही एखादी गोष्ट सुरू करतो, ती सुरू ठेवण्याचंही काम तुम्ही आम्हालाच देता. सगळं आम्हीच करायचं असं कसं होईल. त्या काळामध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आपण सुरू केला, तो सुरू करा ना.
वर्षामध्ये एकदा तो सांस्कृतिक कार्यक्रम कारखान्यावर करू नका. कार्यक्षेत्रामध्ये अनेक सर्कल आहेत, त्या सर्कलमध्ये करा. बोरगाव काळ्याला करा, शिराळ्याला करा, गादवडला करा, काडगावला करा, आरंगू, चांदूरला. दर वर्षाला एका सर्कलमध्ये विकासोत्सव म्हणून आपण सुरू केला होता. त्याला आता विलासोत्सव म्हणून आपल्याला सुरू करता येईल. खरं म्हणजे कारखान्याचं नाव विलास सहकारी साखर कारखानाच त्या काळामध्ये ठेवायचं होतं, पण साहेबांनी आम्हाला असं सांगितलं होतं की माझं नाव एवढ्याच नको, आणि म्हणून ते लचं आम्ही क केलं त्या काळात. पण मूळ प्रेरणाच आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची होती, आणि त्यांच्या नामाचा जयघोष आपण सतत करत असतो. तर मग या संस्थेला देखील आम्ही साहेबांचं नाव घेण्याचा निर्णय केला, आणि मांजराने केला आणि विकासने केला. त्यामुळे या परिसरामध्ये आता सहवीज निर्मिती, इथेनॉल, आणखी काही उपपदार्थ आपल्याला करता येतात का, यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे थोडेसे ग्रुप्स केले पाहिजे. ग्रुप्स आपले आहेतच, पण ते कामाचे नाही, कामासाठी ग्रुप्स केले नाही. म्हणजे छोटे 3-4 संचालकाचे ग्रुप. तुम्ही काय केलं नाही. आता एवढे छायाचित्र येत आहेत. रेणा कारखान्यामध्ये गॅलरी जी तुम्ही केलेली आहे, अजूनही नाव कसं घेतात, ते इथं सुद्धा जे छायाचित्र कारखान्याचे, फोटो गॅलरी आपल्याला करता येते का, व्हिडिओ गॅलरी. आता अनेक साहेबांनी भाषणं इथे केलेली आहेत. ते भाषण चालत राहिले पाहिजेत. आलेला माणूस त्या हॉलमध्ये बसला की भाषण चालू पाहिजे. काय लागतं त्याला, एडी लागतो. वैनाथराव इथे येऊन काय म्हणाले, ते येणाऱ्याला कळालं पाहिजे. व्यंकटराव तिकडे काय म्हणाले हे येणाऱ्याला कळालं पाहिजे. सभासद येतो, कोणी पुरवठादार येतो, वाहतूकदार येतो, ठेकेदार येतो, कोणी अधिकारी येतो, कोणी पाहुणा येतो. आता ही प्रशासकीय इमारत आपण इथे करतोय, त्याचं काम सुरू, तिथेही व्यवस्था आपण करू, पण त्याचं संकलन हे करण्यासाठी सुद्धा एक समिती आपण गठीत केली पाहिजे. म्हणजे ग्रुप ऑफ मिनिस्टर्स असतात केंद्र सरकारमध्ये, कमिटीज ऑफ मिनिस्टर असतं राज्य सरकारमध्ये, ग्रुप ऑफ डिरेक्टर्स, 3-4 लोकांचा ग्रुप तयार करून त्यांनीच त्याच्यावरती अभ्यास करणं. मग रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा एक ग्रुप, साईट डेव्हलपमेंटचा एक ग्रुप, आणखी काही जर नवे प्रकल्प हाती घ्यायचे असतील तर त्याचा एक ग्रुप. असे स्टडी ग्रुप्स आपण केले पाहिजे, जेणेकरून ही जबाबदारी त्यांनाच दिली पाहिजे. आणि त्यांनी ते सगळं काम पाहायचं, हे या निमित्तानं मला आज आपल्याला सांगावंसं वाटतं. त्याचबरोबर ऊसात चित्रक दर्जा, ऊस हा परिपूर्ण असल्यानंतरच त्याला तोड, अगदीच रिकव्हरीच मिळत नाही, आणि मग तो ऊस तोडून कारखान्यामध्ये आणून सुद्धा त्याचा काही फारसा उपयोग होत नाही. आणि या बाबतीमध्ये सुद्धा शेतकरी कमिटी आमची आहे, साखर कमिटी आमची आहे, हे सगळं या संदर्भामध्ये करू शकतो. या कारखान्यामध्ये आणखी एक जे मला कमतरता जाणवते ती इन्स्टिट्यूट नाही. हे जे तुम्हाला वेल्डर फिटर लागतात, ते ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, टेक्निकल वोकेशन इथं सुरू करायला पाहिजे. आम्ही सांगितलंय तुम्हाला, अनेक भाषणं आम्ही केलेली आहेत, साहेबांनी केलेले आहेत, काकांनी केलेले आहेत, आम्ही केलेले आहेत, तुम्ही केलेले आहेत. एक ग्रुप एक असं करा की सगळी भाषणं पुन्हा पाहायची, ऐकायची, याच्यासाठी एक ग्रुप तयार आहे. त्याला हॉलमध्ये बसताना काय आपल्या नेत्याने आपल्याला सांगितलं, त्याच्यातून काय आपल्याला वेचून काढता येतं हे आपण पाहायला पाहिजे. मी तुम्हाला वृक्ष लागवड आणि त्यासाठी विद्यापीठाचे कोर्स आहेत, सर्टिफिकेट कोर्स, ते इथं सुरू करायचे. तुमच्याकडे आहे जागा. ॲग्रिकल्चरचं तुम्ही कॉलेज सुरू करू शकता इथं, कारखान्याशी संलग्न. डेअरीचं, रुरल डेव्हलपमेंटचं, फिशरीजचं, हे सगळं तुम्ही सुरू करू शकता. मी ह्याला एक ग्रुप तयार करा. कोण करू शकतो? अमर मोरे, जरा लक्ष द्या.
तर हे आपल्याला इथं सगळं आहे. थोडासा विस्तार केला, शेतकऱ्याची मुलं या परिसरातली शिकतील, मुली शिकतील. वैद्यकीय शिक्षण मंत्री मी आहे. ANM GNM गावागावात सुरू करा संस्था. छोट्या छोट्या संस्था आहेत, त्या संस्था सुरू करा. तिथं शिक्षण द्या. वैद्यकीय शिक्षणासारखं शिक्षण, त्याचं जाळं जर गावागावामध्ये तुम्ही सुरू केलं, शाळा कॉलेज तुम्ही केलेल्याच आहेत. तो वैद्यकीय शिक्षणाअंतर्गत ANM GNM BSc नर्सिंग, फिजिओथेरपी, जे काही तुम्हाला जमेल ते सगळं तुम्हाला टेक्निकल कोर्सेस सुरू करता येतील. मग आपल्या गावातले 5,000 लोकसंख्येचं गाव आहे, 7,000 लोकसंख्येचं गाव आहे, 3,000 लोकसंख्येचं गाव आहे. आणि हे जे मनुष्यबळ आहे आरोग्य सेवकांचं, ज्याची खूप कमतरता आता आपल्याला जाणवते, भविष्यामध्ये आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम होणार आहे. आणि म्हणून त्याला पुरेसं मनुष्यबळ भारतामध्ये तर तयार होणारच आहे, महाराष्ट्रात तयार होणारच आहे. पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा लातूरमध्ये हे कसं तयार होईल या काही व्यासपीठावरच्या मंडळींचं काम आहे. आणि तुम्हाला माझी एक सूचना अशी आहे की फक्त स्वतःच्या संस्थेचा प्रस्ताव करू नका. तुमच्या तर कराच, तर तुमच्याबरोबर शेजारी पाजारीचे सुद्धा संस्था त्याला परवानग्या आणून देण्याचं काम अभय, किशोर, रवींद्रराव, साहेब हाती घ्या. आणि आपल्याला जे झेपेल, जमेल, पटेल त्या छोट्या मोठ्या संस्था त्याचं जाळं या ग्रामीण सचिन करता येईल तुम्हाला. तरी जे जमेल ते का, पण वेळ वाया घालू नये. मी इथे येऊन ऊर्जा मिळते फक्त काही माझ्यासाठी नाही, समज पटेल, ऊर्जा तुम्हालाही मिळाली नाही. तुम्हाला ऊर्जा मिळाली की आमची आपोआप वाढते. कार्यकर्ते जे सगळे आहेत हे ऊर्जावान असले पाहिजे. आणि त्यासाठी कल्याण पाटील उदगीरमध्ये बघा काय करता येतं. मामाई आले आज, उमेश काय तिकडे बघा. तुम्ही तर कल्पवृक्ष आहात स्वतः. ही जी नवी पिढी आलेली आहे त्यांनी या सगळ्या कामामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आणि आता विलासराव देशमुख फाउंडेशन, विलास सहकारी साखर कारखाना, वैद्यकीय शिक्षणामध्ये सुद्धा काही लातूर जिल्ह्यासाठी, मराठवाड्यासाठी काही संकल्पना आम्ही साकारू इच्छितो. आणि त्या सगळ्या संकल्पना येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं, साह्यानं, मदतीनं, पाठबळानं त्या उभ्या करण्याचा मानस आम्ही या ठिकाणी केलेला आहे. मला विश्वास आहे की आपण सगळे मिळून हा संकल्प पूर्ण करूया. ठिबक सिंचनाची सुद्धा व्यवस्था अधिक सक्षम झाली पाहिजे. आजही ऊसाचं जे क्षेत्र आहे 5% वर सुद्धा ऊस लागवड. जिथं ज्या परिसरामध्ये पाणी हे हमखास असतं, किमान त्या परिसरामध्ये ठिबक सिंचनाच्या ऊस लागवड योजना आपण हाती घेतल्या पाहिजे. आणि ऑफ सीझन मध्ये आणखी आपल्याला काय करता येईल. ऑफ सीझन मध्ये कारखाने बंद असतात, त्यामुळे मेडिकल इक्विपमेंट असं काही ऑक्सिजन मध्ये आपल्याला करता येते का. ऑक्सिजन मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला करता येते का. खरं म्हणजे आता रडावरे तुम्ही इथं आहात, मोहिते इथं आहेत, लक्ष्मण मोरे इथं आहेत, इतरही आपले कार्यकारी संचालक इथं आहेत. ऑक्सिजन जेव्हा मेडिकल ऑक्सिजन कमी पडलं, जेव्हा आम्ही उत्पादकांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की ऑक्सिजन निर्मितीमध्ये 85% रॉ मटेरियल हे वीज आहे. वीज आपल्याकडे तयार होते आणि वीज जर आपल्याकडे तयार होत असेल तर ऑक्सिजन प्लांट तुम्ही सहज उभा करू शकता. तर अशा काही नव्या नव्या कल्पना आणि मेडिकल ऑक्सिजनला आवश्यकता आहे. मास्क तयार करायचं आहे, व्हेंटिलेटर आहे, PPE किट्स आहेत.
अगदी सिलेंडर सुद्धा दादा, सिलेंडर कसले आहे, त्याच्यात ऑक्सिजन भरावं लागतं. हा, एक काय विचार करू तेवढं तुम्ही करू शकता. आणि म्हणून ऑफ सीझनमध्ये म्हणजे कारखाना 6 महिने 4 महिने जेव्हा बंद असतो तेव्हा काय करायचं, याच कामगारांना समजा आपल्याला आणखी काही ट्रेनिंग देऊन किंवा इतर कामगार आउटसोर्स करून कंत्राटी पद्धतीवर कामगार घेऊन जर आपल्याला काही इथं उद्योग उभे करता आले, त्याकडे आपण लक्ष दिलं. कारण एफिशियन्सी जोपर्यंत आपण वाढवणार नाही, आणि हे प्रयोग आपण पहिल्यांदाच सुद्धा करायला हरकत आहे असं मला स्वतःला वाटत नाही. त्या बॉयलर बंद असतं, टर्बाईन बंद असतं, आणि मग इतर उद्योग संलग्न ते आपल्याला या परिसरामध्ये सुरू करता येऊ शकतात. हे येणाऱ्या काळामध्ये संचालक मंडळामध्ये याची चर्चा व्हावी, उहापोह व्हावा, अभ्यास व्हावा. तुमच्याकडनं आम्हाला शिफारशी आल्या. आता आम्ही फायरवूड प्लांटेशन म्हणजे सहवीज निर्मितीसाठी जे लाकूड लागतं, बगॅस तर आहेच आपल्याकडे, पण बगॅस नसलं तर काय करायचं, तर मग फायरवूड प्लांटेशन अशा काही झाडांच्या जाती आहेत त्याची लागवड केल्यानंतर कंत्राटी पद्धतीनं 3 वर्षानं 5 वर्षानं त्या झाडाची कायदेशीर परवानगी घेऊन तोड करता येते आणि मग ती बॉयलरमध्ये सहवीज निर्मितीसाठी उपयोगात आणता येऊ शकते. त्याचे सुद्धा आता जसं ऑलिव्हचं आपण प्लांटेशन पायलट केलेलं आहे, जयपूरहून रोपं आणलेली आहे आणि सारखा तकादा होता. मी त्यांना सांगितलंच होतं की मी ज्या दिवशी इथं गळीत मला येईल त्या दिवशी ती रोप त्याची लागवड झाली, वृक्षरोपण झालं पाहिजे, आणि म्हणून ते आज झालं. बॅम्बू प्लांटेशन पाशा पटेल ज्याची चर्चा सारखी करताय, वैजनाथराव आपल्याला जायचंय ते प्रात्यक्षिक पाहायला. मग त्याच्यामध्ये सुद्धा, आणि सॅनिटायझर नाही अजून तुमचं, तुम्ही भाड्याचा म्हणून ठेवलंय, तुमचं सॅनिटायझर पाहिजे. आणि उद्या आता हे जे काही ग्रीन त्या काही हॉटेलमध्ये चहाचे कप, नाश्त्याच्या प्लेट्स, या सुद्धा बगॅसमधलं तुम्ही तयार करू शकता. त्यामुळे एक ग्रुप तयार करा, हे काम तुम्ही पाहिजे. असे 4 ग्रुप इथंच तयार झालेले आहेत. तर असं हे काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करावं. व्हॅल्यू ॲडिशन जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला व्हॅल्युएशन आपल्या या समूहाचं वाढणार नाही. आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आता आपण केली पाहिजे. राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आपण केलेली, आपण प्राधान्य मिळवलेलं आहे. पण या बगॅसपासून सुद्धा इथेनॉल ही टेक्नॉलॉजी आता येणाऱ्या काळामध्ये येईल. बगॅसपासून आता सोयाबीन वेस्ट जे आहे, सोयाबीनची गोळी, ती सुद्धा सहवीज निर्मितीला वापरता येऊ शकते. उसाचा जो पाला आहे जो तोडल्यानंतर शेतामध्ये असतो, तो सुद्धा गोळा करून कारखान्यामध्ये आणला पाहिजे. आपण अजून आणला नाही. टेलिंग करून तर ती सुद्धा व्यवस्था इथं सुरू झाली पाहिजे. सुरू करा लागेल. 4-2 त्याच्यामध्ये सुद्धा HNTला त्याचा रोजगार मिळतो. अनेक तरुणांना त्याच्यामध्ये काम मिळेल. ते सगळं जर आपण केलं, जे जे चांगलं जगामध्ये घडतंय ते आपल्याकडे का होऊ शकत नाही, हा प्रश्न आपण स्वतःला केला पाहिजे. आणि मग मला असं वाटतं की त्याचं उत्तर हो असं येईल. मुंबई दिल्लीमध्ये झेंडे काढायचे असं अनेकांनी इथे सांगितलेलं आहे. तुम्ही इथं तरी गाडा ना मिसळलेला. हा, हे सगळं सांघिक काम आहे. अभय साळुंके तुम्ही इथं आलात आणि मला असं वाटलं तुम्ही माझ्या कामाचं बोलाल, पण तुम्ही तुमच्याच कामाचं बोललात. अमोलगा, तुम्ही घ्या, पुढाकार घ्या. त्याला पुनर्जीवित करता येऊ शकतं का हे त्याचा अभ्यास करा. आणि करता येत असेल तर श्रीशैल उडगे यांचा विशेष सल्ला घेऊन आपल्याला पुढची पावलं टाकता येतील. आज या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी आपण सगळे या ठिकाणी
एकत्रित आलो. मी इथं आल्यानंतर 2 दशकापूर्वी हे माळ मला अजूनही आठवतं. इथं जनावरे चरायला येत असते. याच माळावर आपण पिठलं, भाकरी, शेंगदाण्याची चटणी याच माळावर बसून आपण कुणाच्या घरात, तुमच्याच घरातून आणली होती का? पाटलाच्या? तुम्हीच आणलं होतं ना? ते दिवस. आणि आज सुजलाम सुफलाम हे नंदनवन या ठिकाणी बहरलंय, याचं आम्हाला समाधान. योगायोग असतो. जन्मभूमी, कर्मभूमी वगैरे वगैरे. निवडीचे माझ्यावर आशीर्वाद आहे, म्हणूनच मी आज आपल्या पुढे उभा राहून बोलू शकतो. हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे. आज इथे येऊन मनस्वी आनंद होतोय. खूप अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि आपण सारे त्या पूर्णत्वाकडे नेण्यामध्ये कमी पडणार नाही ही आशा या निमित्तानं मी बाळगतो. नेवळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा अशी एक विनंती माझ्याकडे आलेली आहे. हे आम्ही तपासून पाहू. त्या अटी शर्ती आणि त्याच्यामध्ये जर ते बसलं तर तेही आपण मंजूर करू. हे मला आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. केंद्र सरकार, राज्य सरकारकडे सुद्धा कारखान्याचे एक्सपोर्ट सबसिडीचे, बफर स्टॉक्सचे सबसिडीचे पैसे हे थकलेले आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जवळपास 25-30 कोटी रुपये या कारखान्याला महाविकास आघाडी सरकारनं अदा केलेले आहेत आणि जेणेकरूनच मग हा कारखाना सुरू करण्यामध्ये, कामगारांचे देण्यामध्ये, कोणाचे काही पुरवठादार असतात त्यांचे देणे सारण्यामध्ये त्याची मदत झालेली आहे. आणि अजूनही भारत सरकारकडं कोट्यावधी रुपये एक्सपोर्ट सबसिडीचे, बफर स्टॉकचे रखडलेले आहेत. आणि त्या अनुषंगाने आबासाहेब पाटील जे आता आमचे शुगर फेडरेशन महाराष्ट्राचं जे आहे तिथे ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. म्हणून हे काम आम्ही आता तुम्हाला सुपूर्द केलेलं आहे. दिल्ली मुंबईहून हा जो रखडलेला पैसा आहे, थकलेला पैसा आहे, तो आपण आम्हाला त्वरित मिळवून द्याल. दिल्लीमध्ये तुम्हाला जिथे जायचं आहे, ज्याला भेटायचं आहे ते मला सांगा. मी त्यांना फोन करून सांगतो. तुम्ही जाऊन तिथं भेटा, पाठपुरावा करा आणि ते पैसे भारत सरकारकडनं, महाराष्ट्र सरकारकडनं ते लवकर कशी आपल्याला प्राप्त होतील हे आपण लक्षपूर्वक पहा अशी मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो. निवळी ते सुंभा हा रस्ता मजबूतीकरण झालेला आहे. खास बाब म्हणून 3 किलोमीटर रस्ता हा डांबरीकरण करण्यास मान्यता द्यावी. आणि अर्जदार प्रताप पाटील आहे, त्यामुळे ते कंत्राट सुद्धा मला द्यावं असं साधारणतः. असं आहे का? नुसतं मंजुरी पाहिजे का कंत्राटही पाहिजे? कंत्राट नको.
नाही, आता तुम्ही सगळ्यासमोर नाही म्हणल्यावर तुम्हाला देता येत नाही. आणि निवळी बोरगाव रस्ता, शिवरस्ता, निवळी ढाकणी व निवळी ते कोंड शिवरस्ता, सगळे शिवरस्ता, पाणंद रस्ता जे असतील त्या रस्त्याच्या कार्यक्रमामध्ये आम्ही निश्चित सगळं घेऊ आणि रस्त्याचं जाळं या परिसरामध्ये उभं करू ही वाही या निमित्तानं मी आपल्याला देऊ इच्छितो. रवी काळे आणि त्यांचे सारे सहकारी संचालक यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय सुंदर देखणा सोहळा या ठिकाणी संपन्न केला. आदरणीय आई यांचे देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो की बारकाईने त्या कारखान्याच्या कामामध्ये लक्ष देऊन कारखाना गतिशील काम इथं कसं होईल यामध्ये त्या योगदान देत आहे. आणि त्यांनी मला सांगितलंय की आता कोरोनाच्या महामारीमुळं काही दिवस थोडंसं काम कुठून पार्क यायचा राहिला, कुठून इंजिनियर यायचा राहिला, म्हणून ठीक आहे, अडचण आम्ही समजू शकतो. आता आदरणीय आईनेच मला असं सांगितलंय की इथून पुढं कुठलीही तक्रार कारखान्याच्या वतीनं किंवा कार्यकारी संचालक, खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांच्याकडनं स्वीकारली जाणार नाही. काम वेळेच्या आत पूर्ण होईल आणि कारखाना गळीत हंगाम जेव्हा दिवाळीच्या आसपास आपल्या परिसरामध्ये सुरू होतो त्या अगोदर सज्ज राहील, जेणेकरून जाळं हे सुरुवातीपासून शेवटी हे उत्तम चालेल हे आपण या ठिकाणी खबरदारी घेणार आहोत असं त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण काही काळजी करायचं कारण आहे असं मला स्वतःला वाटत नाही. त्यामुळं आपण अनेक गुरुजी, तुम्ही खूप दुरून आलात, बरं आहे का गावाकडे सगळं? रस्ते बिघडले अतिवृष्टीमुळं. तुम्ही सुद्धा दिशा अगदी प्रधानमंत्र्यासारखं वाढवलं, बदललंय काय? हा, कोरोनामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत. बरे आहे ना प्रकृती? यायचंय मला, खुलगापूरला यायचंय. हा, खूप दिवस झाले. हो, ते सुरुवातीपासून साहेबांचे ते अगदी घनिष्ठ सहकारी आणि देशमुख कुटुंबियावर अपार प्रेम असणारं व्यक्तिमत्व माझ्या अगदी समाजकार्याच्या काळापासून ते माझ्या सगळे हा मला माहिती. आणि त्यांना असं वाटत होतं की लातूर ग्रामीणमधून मी उभा नाही विधानसभेत सुरुवातीला. हो, म्हणून ते सारखे. पण काय काळाचा महिमा असतो. मी शहरात आलो, वैनाथराव शिंदे तुमच्या पदरात आले, मग त्रिंबक भिसे आले, आता धीरज आहे असं. पण हे त्या काळातले, म्हणजे त्या काळामध्ये अगदी ग्रामीण भागासाठी धनेगाव, शिवणी सगळ्यांना असं वाटत होतं. मतदारसंघ दोन होतील असं वाटलंच नाही. आणि म्हणून त्या काळामध्ये एकच मतदारसंघ राहील. मग आता पुढं आता त्या काळात भगवान काळे होते, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब होते, ते विधान परिषदेवर गेले. मग भगवान काळे हे विधानसभेवर येतील, जिल्हा परिषद, अमुक तमुक. खरं हे वैजनाथराव वगैरे नक्की नाही. खरंच काय आवाज आहे की नाही? किती जरी जवळचे मित्र तुमचे असले तरी तुमच्या अगोदर तरी नफर पटकावला. आणि आज ते म्हणजे महाराष्ट्राच्या शिखर कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे पहिले लातूर जिल्ह्यातील
संचालक म्हणून तिथं तुमची आता रंगते आणि हा रंगून जाण्याचा आनंद साहेबांच्या भाषणाने द्विगुणित झालेला आहे. विविध रंगते आणि हा रंगून जाण्याचा आनंद साहेबांच्या भाषणाने द्विगुणित झालेला आहे. विविध